म्हणजे आसमी माझी गंमत करत होती तर गेले असं दाखवून हिथं तयार होऊन बसल्या. आसमी तू भी ना. मला वाटलं होतं तू माझी वाट बघतोस, मग तू तर हरकत नाही रे, मजा करत होते. आसमी ऐवजी मला बदली काय एवढू समज. ए निशी, आपण गॅरेज गॅरेज खेळूया. लहानपणी कसं खेळायचो घर घर तसं. नाही, माझा मूड नाही. का रे, मूड का नाहीये तुझा? आसमी गेली म्हणून का? हा नाही. का गेली रे आसमी? काय भांडण वगैरे झालं की का तुमचं? नाही नाही, भांडण बिंडण नाही झालं. हा, काय झालं तेच समजलं नाही, पण असं वाटलं कुठल्या तरी टेन्शन मध्ये ती. ते टेन्शन आणि अस्मी निशांपासून जे काही लपवते त्यामुळे आता खेळात अजूनच मजा येणार आहे. इकडे बघताय काय? छानच आला की भया. गंमत आहे गंमत. काय झालं? दाखवते का? काय झालं ते तसं? तायडे, मी हातपाय धुवून येते मत्तील. अर्चू बेटा, गंमत कराय. तुझे ये मास्तर एकदम रंगीले रसिका आहेत ग. मी आधी तुला बाईकवरनं फिरवलं, आता मुन्नूला फिरवल्या. मज्जा आहे बाई तुमची. मुन्नूचे सर आहेत, ते कॉलेजमधनं येताना घेऊन आलेत ती. त्यांच्याबद्दल आणि मुन्नूबद्दल असं बोलणं बरं नाही. मी कशाला उगाच कुणाबद्दल काय बी बोलू. मी आपलं जे बघितलं तेच बोलले. आणि आता कसं आहे ना, मी का नाही या खानावळीची मालकी नाही. मी कोणाला बी काय बी बोले आणि तुम्हाला ते चुपचाप ऐकून घ्यावं लागल. कळलं काय? नुसती बघतच राहते माझ्याकडं. अगं ये, दृष्ट लागेल ना मला. कामाला लागा आता. आली मोठी मला शानपणा शिकवणारी. चल. एक मिनिट. ही खानावळ तुमच्या ताब्यात आली याचा अर्थ असा नाही होत की हे सगळे तुमचे गुलाम झालेत ते. आणि मुन्नू बद्दल तुम्ही जे काही बोललात ते अतिशय वाईट आणि असभ्यपणाचं होतं. आत्ताच्या आत्ता तिला सॉरी बोललंच पाहिजे तुम्ही. ओय दीडदमडीचे मास्तर, माझ्याच खानावळीत येऊन माझ्यावरच रुबाब झाडायचं नाही. आणि मी कशाला सॉरी म्हणू? सॉरी तर तुम्ही म्हणलं पाहिजे खरं तर मला. बघा, तुम्ही वाद घालू नका. तुम्ही जेवायला बस. हो, पण असं कसं खपवून घेताय तुम्ही हे सगळं? तुम्ही जेवायला बसा म्हणले ना, आणि काय बी बोलू नका प्लीज. माझा कायमच यांना सपोर्ट असेल हे लक्षात ठेवा. मी
कधीच काही इसरत नसत्या आणि बऱ्याच गोष्टी चांगल्या लक्षात आहेत माझ्या. अच्छा, तुम्ही हे सगळं ठरवून करताय तर मग जिच्या खानावळीतलं अन्न खाल्लंय त्या राधा खन्ना आणि त्यांच्या मुलीला तुम्ही मुद्दाम त्रास देताय. हो, घाबरू नका हो, यांना काय घाबरायचं. ती म्हण ऐकली ना तुम्ही, हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार. या बिचाऱ्या सगळं शांतपणे ऐकून घेता म्हणून वाटेल ते बोलाल तुम्ही. यांच्या ठिकाणी जर रश्मी असती तर असं बोलायची हिंमत तरी झाली असती का हो. मुन्नू एक ताट आण ग. थांबा. सर, ह्यापुढं तुम्ही माझ्या खानावळीत कधीच जेवायचं नाही. यामिनी, अगं अगं कायमचं गिरायक आहे आपलं, जेवू दे की. भुया, नाही 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 नाही, कायमचे गिराईक आहेत असं म्हणायचं नाही. कायमचे गिराईक होते असं म्हणायचं. समजलं? अगं पण खानावळीच्या मालकीनी संग नीट बोलला नाही त्याची शिक्षा डायरेक्ट डन. काय मास्तरी आहे, ऐकलं का नाही मालकीन बाई काय बोलले ते. अजून बसायचंच आहे जेवायला. अहो हे काय करायलाय तुम्ही. अहो भरल्या ताटावर न कुणाला बी उठवू नये. हो हो, असं करू नका. ही खानावळ आहे, अन्न छत्र नाही. इथं चुकीचं वागणारा संघ असंच वागलं जाईल. सॉरी. अहो, तुम्ही का सॉरी म्हणताय. तुमची काय चूक हो. हॅलो, त्या गप्पा बिप्पा सगळ्यानंतर इकडनं आधी निघायचं बघा. आणि पुन्हा इकडं पाऊल पण टाकायचं नाही. यामिनी, अगं अगं हे मुन्नूचे सर आहेत, घरच्या गत आहेत ग. तेच तर मुन्नूचे सर आहेत ना, मग माझी शाळा कशाला घ्यायलाय. नाही अन कसं आहे, घरी वेगळं हो, खानवळी वेगळी. आज सकाळी आसमी बोलली होती ना, मग घरात तुमचा कायदा, ही तर खानावळीत माझा कायदा. आणि इथं खानावळीत माझा किंवा यामिनीचा इन्सल्ट केला कुणी तर त्याला जेवायला काय साधं पाणी प्यायला मिळणार नाही.
ठीक आहे. राधक्का, अर्चना, मुन्नू, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि असंही हे काही फार दिवस चालणार नाहीये. आता ही खानावळ जेव्हा पुन्हा राधक्काची खानावळ होईल ना, तेव्हाच जेवायला येईल. आले मोठे शहाणे. वाट बघा त्या दिवसाची. लाथा घालून बाहेर घालवेल. चल निघ. हा नाही तर काय. चल चल. झालं. परत नुसत्या बघत उभ्या राहिल्या या. जा की काम पडली करा काम. नुसत्या बघत उभं राहतात. जा ए, चला चला चला. ते बघा त्यानं दिलंय का ताट. ते बघा तिकडे बघ. हा बरोबर. बघा चला चला कामाला लागा. होय होय गोपीनाथ शेठ, तुम्ही काही बी काळजी करू नका. तुम्ही निश्चिंत राहा. हा निश्चिंत राहा. मी बाय बघतो. प्रोफेसर नमस्कार. काय मग कसा वाटला आमच्या नवीन खानावळीतलं पाहुणचार? ना जेवण काय मस्त होत ना. आणि रस्सा तर लाजवाब नाही. या परत आमच्या खानावळीत काय. पण तुम्ही आता कशी येणार ना परत आमच्या खानावळीत? तू मासने तर तिचं नो एंट्री. जास्त बोलू नकोस हा. मुन्नू, अहो कोणाच्या तोंडाला लागताय हो? शेण आता जर दगड मारला ना तर शेण आपल्याच अंगावर उडतो. त्या शेणाला काही फरक पडत नसतो. वा वा मास्टर, चांगले शिकवायला लागले तुम्ही. अश्मे ते जगन काय म्हणत होता? अगं आता तुम्ही लक्ष द्यावं असं काही नव्हतं. ते तो मूर्ख आहे. तुम्ही फक्त अर्चनाला समजवा. ह्याच्यात लक्ष देऊ नका. हा बाय. काय प्रॉब्लेम झालाय का? अगं मोहित सर खानावळीत जेवायला आले आणि सर ह्यापुढं तुम्ही माझ्या खानावळीत कधीच जेवायचं नाही. हो हो असं करू नका. हा बस बस. डाळवर डाळ. जरा हासरे चेहरे दे की. स्माईल स्माईल. आरचू बेटा, ह्या घरात कोणतरी गेल्या का रडक्या चेहऱ्याने जर वाढलंस तर जेवण गोड लागेल का आम्हाला सांग. मोहित सरांना तुम्ही इथनं उपाशी पोटी पाठवलं. त्यासनी इथे येऊन जेवायची बंदी कशी करू शकताय तुम्ही? नंतर सांगेन. आता कसं आहे, आमचा मस्तपैकी छानपैकी निवांतपैकी जेवणाचा मोड आहे. आणि राधे, तुझ्या या अँग्री यंग वुमन पोरीला जरा समजाव. तिला जरा समजावून सांग सविस्तर. आम्ही इथं काय काय आणि कोणाचं काय काय करू शकतो सगळं सांग. आखे तुझी जी शपथ घेतल्यास ती अन्नपूर्णा देवी बघाल्या. हे उगा काहीतरी बोलून आमच्या आईला घाबरू नकोस, कळलं ना? हसम्या डोसकं शांत ठेवायला शिक की. अगं ते किती बी चुकीचं वागले तरी रोज कमी शांत ठेवायचं.
अस्मी, अगं आपले हात दगडाखाली आहेत. ते तुझ्यामुळेच आहे. तूच आपल्या सगळ्यांचे हात दगडाखाली घालून घेतल्यास. अस्मी, अगं ती 10 लाख फेडायची जबाबदारी आता आपली आहे. त्यामुळेच हे खानावळ आता त्यांच्या ताब्यात आहे. आता ते कर्ज फिटूस्तोवर ते जे जे सांगतील ते आपल्याला सहन करावं लागणार आहे. अगं दुसरा पर्याय नाही आहे आपल्याकडे. पर्याय 50 आहेत आई, पण तू अडवत्यास म्हणून. अस्मी, माझी शपथ मोडू नये असं जर वाटत असेल ना, तर माझं ऐक. आय, असे हात जोडून मला पाप लावू नकोस. मी ऐकेन तुझं. आला गावठी नाईन्टी. बोर्ड आणलं, बोर्ड. बोर्डाला आपलं बोर्ड. दाखव, दाखव. हा, जरा स्थिर उभा राहा, स्थिर उभा राहा. आलं, जग झालंय. अर्चू वाच. मनातल्या मनात नाही, मोठ्याने वाच. या खानावळी मोठ्याने. या खानावळीत कुठलेही कारण न देता कुणालाही प्रवेश नाकारण्याचा अधिकार खानावळ मालकाला असं. बेस्ट झाले एकदम. ए गावठी नाईन्टी. ए तिकडं लाव, लाव तिकडं. सगळ्यांना दिसलं पाहिजे. हा, त्या काउंटरच्या बरोबर माझ्या माग. माझ्या जागेवर कुठे बसताय? होय 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 होय. अस्मे, बघितलंस का? शहरातल्या हॉटेलात असतात का नाही तसला बोर्ड आहे हा. तू आता बघच, आपली ही खानावळ नियमांवर आधारित असलेली कशी एकदम हाय फाय खानावळ करून टाकते मी. आणि सगळ्यांना विनंती आहे, नवीन नियम शिकून घ्या आणि ते पाळा. तोंड कमी चालवा आणि हात जास्त चालवा. आवरा पटापटा. थांब शांती, थांब जरा. काय झालं? सांगते तुला काय झालं. तुझं थोबाड बघायची इच्छा झाली म्हणून थांबायला सांगितलं नाही तुला. हे बघा, तू ही काय भांडी बिंडी का नाही, काय एकदम बरोबर घासत नाहीस, काम काही बरोबर करत नाहीस. आणि मला अशी अर्धवट कामं केलेली अजिबातच आवडत नाही. तू एक काम कर, ते काम अक्केला दे तू. आमची अक्का कशी भांडी एकदम नव्या चकचकीत करून टाकते, है ना? दे तिला. हा, आणि तसं मी खानावळीच्या भल्यासाठी कोणाला कुठली कामं द्यायची, कोणाला कुठली कामं नाही द्यायची हे मालकच ठरवणार. काय होय. शांत, दे इकडं, दे. तुम्ही तुमची कामं आवरा. जा. शांती, तू एक काम कर, जगण्याकडे का नाही इकीसाठी डबा पाठव. हा, आणि मग इथली काय ती साफसफाई वगैरे करून घे. जगण्या, तू गेलास की आमच्यासाठी रिक्षा घेऊन ये. रिक्षा. होय होय, मी आत्ताच रिक्षा बघतो. बघतो. हा, बारके. मजा झाली. चमचमीची लागते किती.